टोपे साहेबांनी माझ्या पोटातलं लेकरू आपलं म्हणायला नकार दिल्यामुळे मी जीव देते. पार्वती. फाडून टाका ते लेटर. ते मी फाडून टाकेन हो. पण हेच पत्र तिनं सगळ्या वर्तमानपत्रांना दिलंय. अहो पण तिने जीव दिला असता तर तिची बॉडी सापडली असते का नाही? आता तिची बॉडी सापडत नाही तर तुम्ही कसं म्हणता तिने जीव दिला? असं आम्ही नाही म्हणत. मीडियावाल्यांनीच हे प्रकरण उचलून धरलेलं आहे. आता आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही ना? ठीक आहे, मलाच काहीतरी करावं लागेल. तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही साहेब. काय म्हणता? जोपर्यंत पारूचा शोध लागत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून सोडायचं नाही असा खुद्द गृहमंत्र्यांचा आदेश आहे. गृहमंत्र्यांना वेळ लागले का स्वतःच्या उमेदवाराला अटक करायला? बाकीच्या उमेदवारांचं भवितव्य धोक्यात येईल म्हणून राज्यात चर्चा आहे या प्रकरणाची. आणि इथून जर बाहेर पडलात ना तर पत्रकार हैराण करतील तुम्हाला. मला 5 वर्ष घरी प्रयत्न केले तरी लेकरू झालं नाही. या पारोला एकदा भेटलं तर लगेच नशीब फळफळलं. कोळसेवाडीतील तमाशा कलावंत कुमारी पार्वतीबाई सातारकर हिच्या आत्महत्येचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नसल्याने अटकेत असलेले तालुक्याचे आमदार माननीय चंद्रकांत टोपे यांची आज जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजीराव, राजकारण सोडलं तर मला तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे. टोपे साहेब, मला तर राजकारणी म्हणूनच तुमचा फार आदर वाटतो. मुळात काय आहे, आपण माणसंच चांगली हो. बाजू मेरे बाजू. आता बघा त्या नारायणची कशी वाटच लावू. वाटच लावतो. कोळसेवाडीतील अपक्ष उमेदवार नारायण वाघ यांचे घर अज्ञात हल्लेखोरांनी जाळून टाकले आहे. नारायण वाघ यांचा असा आरोप आहे की या कृत्यामागे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार चंद्रकांत टोपे यांचा हात आहे. दाजी, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं नाव आलं टीव्हीवर. टोपे साहेब, हा नारा काय तुम्हाला सुधरू देत नाही. मला कोणीच सुधरू देत नाही हो. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. टोपे साहेबांनाच मत द्यायचं बरं का? होय. तो टोपे असताना विधान परिषदेचं तिकीट आम्हाला मिळेल असं वाटतं तुम्हाला? मग तुम्ही माघार का घेतली साहेब? अहो, सीएम साहेबांनी विनंती केली ना. विनंतीला मान दिला नसता तर समजा केसच बाहेर पडल्या असते. मी जरी माघार घेतलेली असली तरी त्या टोपेला पाडल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही. मग काय नारायणरावला मतदान करायचं का? दगडापेक्षा इटका बी मऊ नाही का? टोपे पडणार असेल तर आपलं गाडवाला बी मतदान करायची तयारी आहे. ते काय नाही, जया तयारी करायची बरं का. उद्या मोटरसायकलवरच शिक्कामोर्तब झाला पाहिजे. काय आहे का नाही? मग बरोबर. कापू बकरं कापू नंतर एकदा मतदान केंद्रावरती 50 लोक तयार आहेत. ठीक आहे, 100 करायला सांग. ओके. बकरं कापू की बकऱ्याचा प्रश्न नाही रे. तुम्ही आधी येऊन तर उपस्थित राहिलं पाहिजे का?